बातमी कोकणामधून सिंधुदुर्गामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। शेतकऱ्यांसोबत मच्छीमारांना देखील मोठा फटका बसलाय। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। तर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला असून अर्ध्यापेक्षा जास्त जिल्हा हा अंधारामध्ये आहे। शेतकऱ्यांनी मशागतीची कामं देखील ह्या अवकाळी पावसामुळे खोळंबून ठेवलेली आहेत। आणि दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी। पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्याला काल पासून आजपर्यंत अवकाळी पावसाने आहे ते झोडपून काढलेलं दिसतंय। आज बघितलं तर मुसळधार पर्जन्यवृष्टी आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे। पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल आणि 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। मी आता मुंबई गोवा महामार्गावर आहे। इथे बघितलं तर जे वाहनांचा वेग आहे तोही मुसळधार पावसामुळे मंदावलेला आहे। एकंदर पाहिलं तर हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे, तर दुसरीकडे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्यामुळे सागरी किनारपट्टी भागात 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज हा हवामान विभागाने जारी केले असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका आहे तो सर्वसामान्यांना बसलेला दिसतो, त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिसतोय। त्यामुळे जनसामान्यांचं जनजीवन आहे ते कुठेतरी विस्कळीत झालेलं दिसतंय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।